Good morning, students. Today we are going to learn a very beautiful poem called Wake Up Time. This poem teaches us the importance of waking up early and going to bed early. Good habits make us healthy, wealthy, and wise. Do you wake up early in the morning? Very good. Now listen carefully and repeat. म्हणजे आज आपण वेकअप टाईम ही सुंदर कविता शिकणार आहोत. तुम्ही सकाळी लवकर उठता का? ही कविता लवकर उठणे आणि चांगल्या सवयींचे महत्त्व शिकवते. आता ही नीट ऐका आणि समजून घेऊया सगळे. पोयम रीडिंग करण्यास स्टार्ट करूया. पेज नंबर आहे 8. 1.4 वेकअप टाईम. डू यू नो who wakes up birds in the morning? Listen, repeat and read. Cocks crow in the morn to tell us to rise, and he who lies late will never be wise. Cocks crow in the morn to tell us to rise, and he who lies late will never be wise. For early to bed and early to rise is the way to be healthy, wealthy, and wise. For early to bed and early to rise is the way to be healthy, wealthy, and wise. पोएट नेम आहे बेंजामिन फ्रँकलिन. आता ही पोयम एक एक लाईन्स बोलून समजून घेऊ आपण. फर्स्ट आहे कॉक्स क्रो इन द मॉर्न. कॉक्स क्रो इन द मॉर्न म्हणजे काय? कोंबडे सकाळी आरवतात. टू टेल अस टू राईज म्हणजे आपल्याला उठायला सांगण्यासाठी. अँड ही हू लाईज लेट जो उशिरापर्यंत झोपून राहतो. विल नेवर बी वाईज तो कधीच शहाणा होत नाही. फॉर अर्ली टू बेड कारण लवकर झोपणे. अँड अर्ली टू राईज आणि लवकर उठणे. इज द वे टू बी हा असा मार्ग आहे ज्यामुळे आपण हेल्दी, वेल्दी अँड वाईज निरोगी आणि श्रीमंत आणि शहाणे बनतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कोंबडे सकाळी आरवतात आपल्याला उठायला सांगण्यासाठी. जो उशिरापर्यंत झोपून राहतो तो कधीच शहाणा होत नाही. कारण लवकर झोपणे आणि लवकर उठणे हा असा मार्ग आहे ज्यामुळे आपण नेहमी निरोगी, श्रीमंत आणि शहाणे बनतो. आता ही पोयम आपण थोडक्यात समजून घेतली आहे. या कवितेखाली काही हार्डवर्ड्स आहे. ते हार्डवर्ड्स आपण समजून घेऊया. सेकंड, रीड अलाउड अँड राईट. फर्स्ट आहे राईज उठणे. वाईज शहाणा. अर्ली लवकर. हेल्दी निरोगी. वेल्दी श्रीमंत. आता वरतून काही पोयममध्ये जे आहेत ते आपण समजून घेऊया. कॉक्स म्हणजे कोंबडे. क्रो आरवणे. मॉर्न सकाळ. राईज झाला आहे आत्ताच पण परत सांगते मी, रिपीट अगेन. राईज उठणे. लाईज लेट उशिरा झोपणे किंवा पडून राहणे. नेक्स्ट नेव्हर कधीच नाही. नेक्स्ट वाईज शहाणा. अर्ली लवकर. हेल्दी
निरोगी, वेल्दी, श्रीमंत. आता आहे नेक्स्ट. या पोयम खाली क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 3. राईट रायमिंग वर्ड्स फॉर. म्हणजे रायमिंग वर्ड्स आहे ज्या पोयममध्ये आलेले आहेत. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? सेम सेम शब्द. रॉक्स, कॉक्स, राईज, वाईज, क्लेव्हर, नेव्हर, रेड, बेड, मे, वे, हेल्दी, वेल्दी. 4 नंबर. अरेंज द गिवन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCD प्रमाणे लिहिणे. जे वर्ड्स आहे ए, बेड, लेट, वाईज, अर्ली. स्टार्टिंगला येईल बी लेटर्स येतं. स्टार्टिंगला नंतर येतं ई, नंतर येतं एल आणि डब्ल्यू. म्हणून बेड, अर्ली, लेट, वाईज. बी, टेल, कॉक्स, राईज, नेवर. आता ABCD प्रमाणे फर्स्टला येतं सी, नेक्स्टला येतो एन, नेक्स्ट आहे आर आणि लास्टला येतो टी. म्हणून कॉक्स, कॉक, नेव्हर, राईज, टेल. रिसाइट द पोयम. 5 नंबरचा क्वेश्चन आहे रिसाइट द पोयम. रिसाइट द पोयम म्हणजे पाठ करून म्हणण्यासाठी. तर आपण एकदा परत रीडिंग करूया लर्न करण्यासाठी. पोयम नेम आहे वेक अप टाइम. कॉक्स क्रो इन द मॉर्न, कॉक्स क्रो इन द मॉर्न, to tell us to rise, to tell us to rise. And he who lies late, and he who lies late will never be wise, will never be wise. For early to bed, for early to bed, and early to rise, and early to rise is the way to be, is the way to be healthy, wealthy and wise, healthy, wealthy and wise. Question number आहे last. Which birds do you see around you? म्हणजे काय? आपण आपल्या आजूबाजूला कोणते बर्ड्स बघतोय त्या बर्ड्सची नाव आपल्याला सांगायची आहे. तर परत क्वेश्चन रीडिंग करते. क्वेश्चन नंबर 6. विच बर्ड्स डू यू सी अराउंड यू? आन्सर आपण सांगू शकतो आय सी क्रोज, स्पॅरोज, पिगॉन्स अराउंड मी. म्हणजे मला माझ्या आजूबाजूला कावळे, चिमण्या आणि कबुतरे दिसतात. या ठिकाणी ही पोयम आपण रीडिंग केली, समजावून घेतली. त्याच्या खाली काही क्वेश्चन होते ते पण समजून घेतले. आणि तुम्हाला जर माझी ही पोयम आवडली असेल तर एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब तर नक्कीच कराल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. आता